नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द आर्ट ऑफ इंग्लिश वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे आज स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा सिलेबस पाहणार आहोत. इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा सिलेबस पाहणार आहोत. सिलेबस बस ओके. इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा सिलेबस पाहणार आहोत. तर स्कॉलरशिपला किती आहे? एकूण 2 सब्जेक्ट असतात, म्हणजे 2 पेपर असतात. 2 पेपर आणि 4 सब्जेक्ट असतात. तर त्याचं डिवायडेशन कसं आहे ते आपण आज पाहू. पेपर फर्स्ट, त्याच्यामध्ये विषय कोणता आहे तो प्रश्न संख्या आणि त्याचे गुण आणि त्याला वेळ किती असतो. ओके. तर पेपर फर्स्ट मध्ये आज आपण पाहणार आहोत विषय पेपर फर्स्ट मध्ये कोणता आहे? प्रथम भाषा कोणती आहे? तर इंग्रजी आहे. कोणती? इंग्रजी. तर एकूण प्रश्न इंग्रजीमध्ये किती आहेत? 25 प्रश्न. इंग्रजीमध्ये टोटल प्रश्न 25 आहेत. तर एक प्रश्न 2 मार्कासाठी, म्हणजे 25 प्रश्नाचे 50 गुण. ओके. इंग्रजी विषयामध्ये किती? 50 प्रश्न. 50 प्रश्न म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी. 2 मार्कासाठी 50 गुण 100. 50 प्रश्न 100 गुण. आणि हा पहिल्या पेपरचा वेळ असेल 1 तास 30 मिनिटे. 1 तास 30 मिनिटे. 30 मिनिटे म्हणजे टोटल वेळ किती राहणार आहे आपल्याला? 90 मिनिटे. तर प्रश्नांची संख्या किती आहे? 75. आणि गुण किती आहेत? 150. 75 प्रश्न 150 गुण आणि टोटल वेळ 90 मिनिटे. ओके. तर पेपर दुसरा पाहतो आपण. दुसऱ्या पेपर मध्ये काय? प्रथम भाषा. तर इथं तृतीय भाषा काय? मराठी. तृतीय भाषा मराठी येते. आणि मराठीमध्ये पण सेम तसंच आहे. 25 प्रश्न 50 गुण. इथं पण तेच. आणि मराठी झाल्यानंतर काय आपलं? बुद्धिमत्ता. तर आपण काय म्हणतो? रिझनिंग. तर बुद्धिमत्तेचे किती? 50 प्रश्न आणि गुण 100. तर या दुसऱ्या पेपरसाठी वेळ किती आहे? 1 तास 30 मिनिटे. 1 तास 30 मिनिटे. तर दुसऱ्या पेपरमध्ये क्वेश्चन टोटल 75 गुण 150. कारण एक प्रश्न 2 मार्काला असल्यामुळं 75 प्रश्न 150 गुण आणि वेळ येते 90 मिनिटे. हा तर कसा आहे आपला 5वी स्कॉलरशिपचा सिलेबस आहे. हे फक्त वरवरचा सिलेबस आहे. आपण याचा डिटेलमध्ये जसं की प्रथम भाषेचा आहे, इंग्रजीचा, तृतीय भाषा मराठी आणि बुद्धिमत्ता यांचा आपण सविस्तर नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.